ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत 14 मे 2025 रोजी गुरुदेवांचं महापरिवर्तन घडतंय। गुरुपालट होतोय, मग हा गुरुपालट होण्याचा शुभ काळ कोणता, गुरुपालट होण्याचा पुण्य काळ कोणता आणि त्या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणती उपासना करावी, त्याचबरोबर पुण्य काळामध्ये तुम्ही कोणते दान करावे याची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। 14 मे 2025 रोजी रात्री 10:35 गुरुदेवांचे महापरिवर्तन घडेल। गुरुपालन होणार आहे। रात्री 8:44 ते 12:26 या पुण्य काळामध्ये गुरुदेव परिवर्तित होत आहेत। मग अत्यंत शुभ काळ मानला जातो, अत्यंत पुण्य काळ मानला जातो। या वेळेत केलेले जप, ध्यानधारणा अतिशय शुभ, शिक्षणासाठी, संतती प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा अतिशय लाभदायक असेल। मग या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणते दान करावे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। गुरुपालन झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणते विशिष्ट बदल, परिवर्तन घडणार आहेत, गुरु महाराजांची दृष्टी आणि गुरु महाराजांचं तुमच्या राशी कुंडलीतील स्थान कोणत्या ठिकाणावरनं गुरुदेवांचं पालट होत आहे आणि त्याचबरोबर कोणत्या स्थानामध्ये गुरुदेव जात आहेत ही माहिती आता आपण समजून घेऊयात। तुमची धनुरास आहे, धनुराशीच्या जातकांना गुरुदेवांचं परिवर्तन झाल्यानंतर गुरुदेव षष्ठ स्थान सोडून सप्तमातनं गोचर करण्यास सुरुवात करतील। वृषभ राशीतून मिथुन राशीमधील हे गोचर तुमच्यासाठी शुभ परिणामकारक आहे। आरोग्याच्या तक्रारी गेल्या वर्षभरात तुम्हाला दिसून आल्या असतील, जीवनामधील थोडासा संघर्ष झाला असेल, काही व्यक्तींसोबत मतभेद झाले असतील, मतभिन्नता जास्तीत जास्त दिसून आले असेल, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा तुम्ही करताय, तर तुम्हाला त्या सेवा कार्यामध्ये सुद्धा गुरु महाराजांनी जास्त वेळ तुम्हाला द्यायला लावला असेल। असे शुभ अशुभ दोन्ही परिणाम तुम्ही गेल्या वर्षभरात अनुभवले। आता 14 मे नंतर तुम्हाला जास्त महत्वपूर्ण आणि शुभ परिणामकारक फळे गुरु महाराज द्यायला सुरुवात करतील। गुरुदेवांचं हे परिवर्तन अत्यंत शुभ म्हणता येईल। सप्तम स्थानात गुरुदेव आले की तुमच्या जीवनामध्ये कष्ट हे नक्कीच देणार आहेत, परिश्रम नक्कीच घडवणार आहेत, परंतु त्या परिश्रमाचा कीर्ती स्वरूपामध्ये किंवा तुम्हाला तुमच्या जीवनामधील नेमफेम प्राप्त करून देण्याच्या स्वरूपामध्ये उत्तम शुभ परिणामकारक फळे गुरु महाराज घेऊन येत आहेत। गुरुदेव सप्तमात आल्यानंतर तुमच्या जोडीदाराचं सुख तुम्हाला प्राप्त होईल। गुरुदेव या वर्षभरामध्ये 2025 सालामध्ये 3 वेळेस परिवर्तित होणार आहे। गुरुदेवांचं हे प्रथम पालट आहे। 14 सप्तमात आल्यानंतर तुमच्या व्यवसायासाठी किंवा नोकरीतील कामाचं नियोजन करून देतील आणि ते नियोजन अत्यंत उत्तमरित्या तुमच्याकडनं करून घेतील। एखादं काम आहे, एखादं प्रोजेक्ट आहे, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला मीटिंग प्लॅन करायची आहे, तर ती मीटिंग व्यवस्थित प्लॅन करून देण्याचं काम सुद्धा सप्तमातील गुरु महाराज करतात। तुम्हाला बुद्धी कुशाग्रतेने तुमच्याकडनं करून घेतात। एखादी गोष्ट आहे ती या वयामध्ये, या वेळेमध्ये करून झालीच पाहिजे याचं सुद्धा प्लॅनिंग करतात। अर्थात तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की मला अमुक वर्षामध्ये एवढ्यापर्यंत मला ही उंची गाठायची आहे, एवढ्यापर्यंत मला हे कार्य संपन्न करून द्यायचं आहे, तर हेच प्लॅनिंग करून द्यायचं काम सप्तमातील गुरु महाराजांचं असतं आणि गुरु महाराज ते अतिशय उत्तमरित्या करून देतील। गुरु महाराज तुमच्या पत्नीचे किंवा पतीचं सुख तुम्हाला प्राप्त करून देतील, त्यांचे साथ सोबत प्राप्त करून देतील, एखाद्या विशिष्ट कार्यामध्ये त्यांचं सहकार्य मिळवून देतील आणि त्या माध्यमातून तुम्ही जीवनामध्ये सुखी होणार आहात। सप्तम स्थानातील हे शुभ परिणामकारक फळे आपण समजून घेतले। याचबरोबर ज्यांना कोर्ट कचेरी संदर्भातील काही कामे तुमच्या मागे लागली होती, काही कामे मागे राहिली होती, ती कामे सुद्धा आता पूर्ण होतील, त्या कामातून सुद्धा यश प्राप्त होईल। याचबरोबर सप्तमातील गुरुदेव प्रथम दृष्टी जी आहे गुरुदेवांची पंचम दृष्टी ती येईल लाभस्थानावर। गुरुदेव लाभावर दृष्टी टाकल्यामुळे तुम्हाला जास्त लाभ घडवतील। गुरुदेवांची प्रथम दृष्टी जी आहे लाभस्थानावर येते। लाभस्थान हे आपल्या आर्थिक उन्नतीचं आहे, प्रगतीचं आहे। तुम्ही शेतकरी आहात किंवा शेती, बागायत जमीन या संदर्भातील कामे करणारा वर्ग आहे, खरेदी विक्री करणारा वर्ग आहे, या सगळ्यांसाठी गुरुदेवांची पंचम दृष्टी लाभस्थानावर येणं अतिशय शुभ म्हणता येईल। प्रमोशनच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात, तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं, गुरुदेवांची पंचम दृष्टी लाभावर येत आहे। त्याचबरोबर गुरुदेवांची सप्तम दृष्टी लग्नावर येत आहे, तर लग्न स्थळाचं सुख सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। तुमचं व्यक्तिगत जीवन, तुमचं व्यक्तिमत्व हे उजळून देण्यासाठी सुद्धा गुरुदेवांची ही दृष्टी शुभ म्हणता येईल। याचबरोबर तुम्हाला तुमचं काम करताय, जे कार्य तुम्ही आता नियोजन केलेलं आहे, ज्या कार्यात तुम्ही आता आहात, नोकरीत आहात किंवा व्यवसायात तुम्ही आहात, तुमच्या कामामध्ये उत्तम काम तुमच्याकडनं करून घेण्यासाठी गुरुदेवांची लग्न स्थळाची दृष्टी उत्तम म्हणता येईल।
परंतु आहे त्यावेळी लग्नस्थानावर जेव्हा गुरुदेवांची दृष्टी येते त्यावेळेस गुरुदेव थोडासा अहंकार वाढवतात. कुठेतरी आपल्या बोलण्यातनं किंवा व्यक्तिमत्वातनं तो अहंकार झळकू शकतो आणि त्या माध्यमातून थोडंसं अशुभ फळ तुम्हाला मिळू शकतं. ते मिळू नये म्हणून आपण व्हिडिओच्या शेवटी उपासना पाहणार आहोत. गुरुदेवांची सप्तम दृष्टी लग्नस्थानावर आल्यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करू शकता. आपण सुरुवातीला समजून घेतलं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही साध्य पण करू शकता, ती गोष्ट तुम्ही प्राप्त सुद्धा करून घेऊ शकता. इतका मोठा शुभ परिणामकारक फळ तुम्हाला गुरु महाराज देणार आहेत. गुरुदेव परिश्रम स्थानावरती नवम दृष्टीने पाहतील. परिश्रम स्थान म्हणजे तुम्हाला कष्ट करण्यास प्रवृत्त करतील, कष्ट करण्यास भाग पाडतील, दमवतील, पळवतील, खूप काम करायला लावतील. म्हणजेच तुम्ही आता तयारीत राहायचं आहे की मला आता काम मिळणार आहे आणि त्या कामामधनं मला जास्तीत जास्त कष्ट पडणार आहेत, पण त्यातनं मोठं समाधान मिळणार आहे. मी करतो त्या कामात मला यश मिळतंय, मला ते कामातनं लाभ प्राप्त होतोय, तर मला ते काम केलंच पाहिजे या भावनेतनं तुम्ही जाणार आहात आणि हे शुभ परिणामकारक फळ गुरु महाराज नक्कीच देणार आहेत. तृतीयावर गुरु महाराजांची दृष्टी आली की गुरु महाराज तुम्हाला मीडिया क्षेत्र किंवा ग्राफिक डिझायनर तुम्ही असाल, तुमच्यासाठी शुभ काळ आणतात. याबरोबरच तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता, युट्यूबर आहात, तर तुमच्यासाठी सुद्धा शुभ पुण्यकाळ निर्माण करून देतात. या कालावधीमध्ये तुम्हाला नेमफेम मिळते. कला क्षेत्रामध्ये काम करता, तुम्ही नाट्यसृष्टीमध्ये काम करता, तर यामध्ये तुम्ही जर अभिनेता म्हणून काम करत आहात, अभिनेत्री म्हणून काम करत आहात, तर तुमच्यासाठी सुद्धा शुभ पुण्यकाळ प्राप्त होत आहे गुरुदेवांच्या कृपेने. नक्कीच तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करा. कोणतं दान दिल्याने तुम्हाला काय फळ मिळणार आहे ते समजून घेऊयात. गुरुदेवांचा जो परिवर्तित होणारा पुण्यकाळ आहे तोही समजून घेऊयात. गुरुदेव पुण्यकाळामध्ये ज्यावेळेस परिवर्तित होतात, 14 मे 2025 रोजी रात्र 10:35 गुरुदेवांचं परिवर्तन करेल, गुरुपालट होईल. रात्र 8:44 ते 12:26 हा गुरुदेवांचा पुण्यकाळ आहे परिवर्तनाचा. मग या पुण्यकाळामध्ये गुरुदेव तुम्हाला कृपा दृष्टीने पाहावेत. तुमच्या जीवनामध्ये संघर्ष कमी व्हावा, कटकटी त्रास कमी व्हावा, मित्रांचं सुख मिळावं, भावंडांचं सुख मिळावं, प्रवासामधील सुख मिळावं, या सगळ्या गोष्टी घडून याव्यात, यासाठी तुम्हाला कष्ट कमी व्हावेत, यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये दान पुण्य करायचं आहे. गोड पदार्थाचं दान द्यायचं आहे, त्या माध्यमातून शुभ परिणामकारक फळे मिळतील. त्याबरोबर गो आणि वस्त्राची सेवा करायची आहे. गोवस्त्राची सेवा करणं म्हणजे चारा पाणी देणं, या माध्यमातून सुद्धा तुम्ही गायीची आणि वासराची सेवा करा. त्या माध्यमातून गुरूंची कृपा तुमच्यावर होऊ शकते. तुम्हाला कष्ट पडणार आहेत तर कष्ट कमी करायचे म्हणजे लोहदान द्यायचं आहे. या वर्षभराच्या कुठल्याही एखाद्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला लोहदान द्यायचे आहे. लोखंडाची एखादी वस्तू तुम्हाला दान द्यायची आहे, त्या माध्यमातून तुम्हाला पुण्यफळ मिळेल. तर आज आपण समजून घेतलं की गुरु महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कुठले दान पुण्य करायचे आहे, कुठलं नामस्मरण करायचे ते समजून घेऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे. 1 माळ करू शकता, 3 माळ करू शकता. या माध्यमातून गुरूंची सेवा केल्यामुळे तुम्हाला पुण्यफळ नक्कीच प्राप्त होईल. गुरूंची कृपा तुमच्यावर होईल. आज आपण समजून घेतलं गुरुदेवांचं महापरिवर्तन धनुराशीच्या जातकांना किती शुभ परिणामकारक फळे देणार आहे, त्याचबरोबर कुठले दान द्यायचं आहे हेही समजून घेतलं. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना शिक्षणामध्ये अडचणी येत असतील, नोकरी उद्योग व्यवसाय किंवा विवाहातील अडचणी असतील, यातनं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की मला संपर्क करू शकता. परंतु तो संपर्क करताना तुम्ही व्हॉट्सअपवरती जाऊन संपर्क करा. त्यावरती तुमची जन्मतारीख, वेळ, जन्मठिकाण ही माहिती पाठवून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून घेऊ शकता. फोन केला तर फोनवरती तुम्हाला काही अंशी लगेचच रिप्लाय येणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून जा आणि तुमची माहिती शेअर करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.